मुंबईसाठी एक्झिट आणि बेलवाडीसाठी इथनं काहीतरी वळण आहे. आणि फायनली आपण भिवंडी ते विरार इंटरचेंजपर्यंत प्रवास केलेला आहे. आणि मी 7:45ला काहीतरी घरातून निघालेलो. 9 वाजता 1.25 तासात मी भिवंडी ते विरारचा जे इंटरचेंज आहे इथपर्यंत आलेलो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर. 6 महिन्यापूर्वी जो आपण आमने इंटरचेंजच्या अकलोली इंटरचेंजच्या विरार इंटरचेंजपर्यंत प्रवास करणार होतो, त्यावेळेस आपण या ठिकाणी आलो होतो. आणि इथून पुन्हा मागे फिरलो होतं, कारण इथपर्यंतच काम झालेलं होतं. त्याच्या पुढे काम झालं होतं. त्याच्या पुढे इथे डोंगर सदृश्य जागा होती, ते डोंगर होता. मी योगेश आत्मा आंबोली, आपले मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हा विरार इंटरचेंजला जाणारा रस्ता. आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे तो अकलोली इंटरचेंज, म्हणजे आमने ते अकलोली हा जो पट्टा आहे आम्ही आता पूर्ण करून आलो. त्याचा व्हिडिओ शूट केलेला नाही, कारण मी अकलोली ते विरार हा पट्टा दाखवणार आहे. आणि विरार इंटरचेंजपर्यंत जाण्याचा मार्ग भेटला मला अजून माहिती नाही कंप्लीट झाले की नाही, परंतु पाहायला आलो. जर पूर्ण झाला असेल तर विरारपासून आमने इंटरचेंजपर्यंत देखील मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन. आत्ताच्या घडीला जिथे मी उभा आहे तो अकलोली इंटरचेंज, आणि इथे टोल प्लाझा देखील रेडी झालेला आहे, जो वदरेश्वरी या दिशेने जातो. दोन्ही साईडला रस्ते आहेत, एक जे ते आपल्या आमने इंटरचेंजला जाणारी आणि दुसरी जे ती इथून पार विरारला जाणारी. आणि पूर्ण रस्ते तयार झालेले, 1 2 3 4 लेन, 5 लेन या बाजूला आहेत. तसेच जेव्हा आपण आमने इंटरचेंजवर त्यावर वज्रेश्वरीला जाण्याकरता देखील ही जी वळण दिलेली आहे ही एक्झिट राहणार आहे. आणि याच्या बाजूला जी ती एंट्री राहणार आहे आमने इंटरचेंजला जाण्याकरता. असे झाडे देखील लावण्यात आलेली आहे, खूप सुंदर सुंदर असे झाडे लावण्यात आलेली आहे. फार लांब लचक पूर्ण जो काय हा मार्ग आहे त्या पूर्ण मार्गाला असं. आता आपण इथून विरार इंटरचेंजपर्यंत जाता येईल का ते पाहूयात. अशा प्रकारे विरारच्या दिशेने आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आज आपल्यासाठी आपले मराठी सतत नवीन रोड अपडेट आपण पाहू शकता. आपल्या डाव्या हाताला टोल प्लाझा, NHAI थँक्स यू अकलोली इंटरचेंज ज्या ठिकाणी हा एक म्हणजे सेक्शन संपताना इथून दुसरा सेक्शन सुरू होतो, अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत. हा अकलोली इंटरचेंज, आणि अकलोली इंटरचेंजच्या इथला तुम्ही पाहू शकता टोल प्लाझा. एंट्री एक्झिटसाठी 1 2 3 4 5 लेन आहेत, तिथे 6 लेन आहेत, तुमच्या लक्षात येऊ शकतो. अकलोली इंटरचेंजचा टोल प्लाझा आणि पुढे देखील आहे विरारच्या दिशेने. आता आपण पुढे जाऊन पाहूयात. पुढे जे आहे तर रस्ता बंद करण्यात आलेला आहे, तरी आपण प्रयत्न करूया, कारण बाईक्स येत आहेत. तर तो रस्ता कुठपर्यंत जातो तिथं आपण जाऊयात. चला. अजून सुद्धा कामे पूर्ण न झाल्यामुळे असे रस्ते अडवून ठेवण्यात आलेले आहे. तर सुद्धा जे बायकर्स आहेत त्यांच्याकडे बाईक आहेत ते या रस्त्यांवरनं प्रवास करतात. आणि मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास आम्ही कारणीभूत राहणार नाही अशा प्रकारचे फलक यांनी जागोजागी लावलेले आहेत. अजून हा एक टोल प्लाझा एंट्री पॉईंट विरारच्या दिशेने. जेव्हा तुम्ही वज्रेश्वरीहून याल त्यावेळेस गुजरातच्या दिशेने जाण्याकरता जो आता टोल प्लाझा पाहिला तिथून प्रवेश घ्यावा लागणार आहे. जसे की मी बोललो कामे चालू आहेत, आपण पाहू शकता. सर्व मशिनरी तिथे उभ्या आहेत, कामे खूप व्यवस्थित सुरू आहेत. शक्यतो म्हणजे मला तरी असे वाटत आहे की जोपर्यंत कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रवास करणं तरी चांगलं नव्हे माझ्या मते तरी. वज्रेश्वरीच्या इथून आपण निघालेलो आहोत. पाहू शकता इथून गाड्या जात आहेत ते, म्हणजे हा रस्ता आता कुठपर्यंत तयार आहे ते माहीत नाही, कारण साधारणतः 6 महिन्यापूर्वी जेव्हा आपण आलो होतो
त्यावेळेस हा रस्ता इथे पुढे बंद होता आणि इथे डोंगरावर काय काम बाकी होते. एक प्रश्न आहे सर्वांसाठी, जर उत्तर येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे. मी जे काही व्हिडिओ केलेत किंवा बनवतोय त्यामध्ये जेव्हा मी असं एखाद्या पुलावर जातो, खालतून जेव्हा नदीचं पाणी किंवा कुठलाही पूल असतो, तर त्या पुलावरच रस्ता हा नेहमी डांबरीकरण केलेलाच रस्ता असतो. सिमेंट कॉन्क्रिटीकरण नसते, डांबरच टाकलेलं असतो. त्याच्या मागे काय कारण आहे आपल्याला माहिती असल्यास नमूद करावे. इथे प्रति साई बाबा मंदिर आहे, प्रति शिर्डी उभारलेली आहे. त्याच्या मागे आपण आहोत ओझरेश्वरीच्या ठिकाणी आणि साधारणतः 6 महिन्यापूर्वी आपण इथे आलो होतो. 6 महिन्यापूर्वी जो आपण आमने इंटरचेंजच्या अकलोली इंटरचेंजच्या विरार इंटरचेंजपर्यंत प्रवास करणार होतो, त्यावेळेस आपण या ठिकाणी आलो होतो आणि इथून पुन्हा मागे फिरलो होतं, कारण इथपर्यंतच काम झालेलं होतं. त्याच्या पुढे काम झालं होतं. त्याच्यापुढे इथं डोंगर सदृश्य जागा होती, तो डोंगर होता, थोडासा बाकी होता. 6 महिन्याहून जास्त वेळ झालेला असेल. तर इथून आपण परतीचा प्रवास केलेला आणि आज इथे डोंगर फोडून वगैरे रस्ता तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आज आपण इथून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया विरारपर्यंत, म्हणजे जो सिरसा विरार इंटरचेंज आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तिथपर्यंत पाहूयात रस्ता रेडी आहे की नाही. चला निघूयात, पाहूयात पुढे काय आहे ते. आज कुठलाही आपला मानस नव्हता की आपण हा व्हिडिओ बनवावा. बस सहजच मनात आलं जाऊन हा व्हिडिओ करायला हवा म्हणून. मग 7:15 वाजलेले, मी काय अंदाज वगैरे लावला नाही. म्हटलं चला आता वेळ आहे तर झटकन जाऊन यावा, पुन्हा वेळ मिळेल. आणि मग अशा प्रकारे मी कुठल्याही तयारी न करता सरळ व्हिडिओ बनवायला आलेलो आहे. आणि बराच प्रवास झाला. सर्वात पहिले म्हणजे भिवंडी ते वाडा हा जो रस्ता आहे तो प्रवास नकोसा होतो. जेव्हा मी भिवंडीतनं सुरुवात करतो त्यावेळेस फार लांबच गावाला येईपर्यंत जीव फार वाट लागते, इतकी खतरनाक रस्त्याची अवस्था आहे. तुम्ही पाहू शकता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. आपण अकलोली इंटरचेंज ते विरार इंटरचेंजचा प्रवास करीत आहोत. प्रत्येक ठिकाणी कामे सुरू आहेत. आज सलग असा रस्ता तयार झालेला नाहीये. प्रत्येक ठिकाणी थोडाफार काम सुरू आहे. आणि 4 व्हीलर्स देखील नाही जात आहेत. हे सर्व लोकल गाड्या जे त्या आजूबाजूला जातात, तुम्ही पाहू शकता. त्यांना माहिती या ठिकाणाहून गेलो का त्या ठिकाणी आपण सहज पोहोचू शकतो या रस्त्यावर, त्यांच्या गाड्या. बाकी दूरवरून कोणी येत असाल तर शक्यतो हा प्रवास टाळावा, कारण सर्वत्रच कामे सुरू आहेत. केव्हा कुठला पर्याय बंद होईल सांगता येत नाही. खूप सुंदर दृश्य. कसं आपल्याकडे आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. आता काय करावे? अच्छा, तो समोर बसलेला मुलगा बोलला जाऊ शकतात म्हणून आपण चाललोय. तर तुझा हिंमत काय होत नाहीये. आता इथे चला, काय हरकत नाही. पुलावरील डांबरीकरणाचा रस्ता.
अरे बापरे, खड्डे. म्हणून सांगतो, शक्यतो प्रवास टाळावा जर माहिती नसेल तर. आणि माझ्या अंदाजे मी सुद्धा चुकून आलेलो असेल यावर, कारण दुसरी कुठली गाडी दिसत नाहीये. इतर कारणाने कदाचित ब्रिजच्या खालून वगैरे रस्ता असू शकतो पुलाच्या. सगळे खाली नदी देखील असावी. कुठनं जावे, कसे जावे, कोपऱ्यातून खरं तर हिंमत होत नाही. पूर्ण रस्ता असा खणलेला आहे, ब्रिज आहे. आणि ब्रिजवर बाप रे बाप काय अवस्था आहे बघा. म्हणून रिक्वेस्ट की जोपर्यंत सर्व तयार होणार आपण येऊ नयेत. जर आपल्याला पूर्ण माहिती असेल आणि आपला जर या आजूबाजूच्या पट्ट्यातल्या असा कोण माहितीगार सोबत असेल तर तुमची मर्जी, तुम्ही प्रवास करू शकता. मी तरी नाहीच बोलेल की प्रवास करू नये जोपर्यंत हा पूर्ण रस्ता तयार होत नाही.
मुंबईसाठी एक्झिट आणि बेलवाडीसाठी इथनं काहीतरी वळण आहे. आणि फायनली आपण भिवंडी ते विरार इंटरचेंजपर्यंत प्रवास केलेला आहे. आणि मी 7:45ला काहीतरी घरातून निघालेलो. 9 वाजल्या 1.25 तासात मी भिवंडी ते विरारचं जे इंटरचेंज आहे इथून आलेलो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर. आणि इथून आता जे वळण आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो पुढे. इथे टोल प्लाझा आहे, खूप मोठा वळण आहे इथे दिलं आहे बोर्ड कसा आहे ते. इथून जाऊन पुन्हा वळण घेऊन बेल्लेवाडीसाठी आहे. तर जाऊयात पुढे आणि पाहूयात नक्की काय आहे ते. चला पुढे जाऊयात आता. विरार इंटरचेंजला आपण पोचलेलो आहोत. आणि इथे टोल प्लाझा पाहू शकता तुम्ही. एकंदरीत 6 लेन येण्यासाठी 6 लेन जाण्यासाठी इथे आपण पोचलेलो आहोत. ते समोर पागोडा दिसत आहे विरारचा प्रसिद्ध असा. आणि मी सुद्धा पहिल्यांदा आलो आहे मुंबई अहमदाबाद हायवे. आणि हा जो आहे आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आपण इकडून भिवंडीहून आलेलो आहोत आमने इंटरचेंजहून विरार इंटरचेंजपर्यंत. आणि इथून पुढे आपण जाऊ शकत नाही कारण इथं आपला प्रवास फक्त इथपर्यंत होता. आपण जो आमने इंटरचेंज विरार इंटरचेंज दाखवायला आलो. हा टोल प्लाझा आहे विरार इंटरचेंजचा. खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल नेहमीच वेगवेगळे अपडेट्स घेऊन येतं. आज मी खरं अकलोली इंटरचेंज ते विरार इंटरचेंज आज फक्त प्रवास करणार होतो. आलो भिवंडीतून. आणि इथे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता मुंबई अहमदाबाद हायवे देखील आहे. हे बघा हा जो आहे मुंबई अहमदाबाद हायवे जो आपला फाउंटन आहे ठाण्याचा घोडबंदर रोडचा. तिथून जो रस्ता आहे तो गुजरातला जाण्याकरता आहे. आणि हा जो वरचा मार्ग आहे जिथे तुम्ही पाहू शकता हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे. अजूनसुद्धा गाड्या येतात. म्हणजे इथून विरारहून देखील पुढे काही प्रमाणात रस्ता झालेला आहे. तर आपण फक्त इथपर्यंत प्रवास करणार. एक 4 व्हीलर गेली इथून. आणि इथून आता आपण पुन्हा मागे फिरणार आहोत. आपण आलो आमने इंटरचेंजहून इथपर्यंत. खास आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे. चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे. चला आता पुढचा प्रवास करूयात.